हरिओम. चिंतन योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले प्रवचन. प्रवचन क्रमांक 167. विश्वाचे आर्त, भाग 6. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले, अवघेची जाले देह ब्रह्म. आवडीचे वालभ माझेनी कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये. बाप रखुमा देवीवरू सहज निटू जाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला भावली. त्यामुळे माझे सर्वांग आत्मपरब्रह्मरूप झाले. ते माझ्या जिव्हाळ्याचे प्रेमस्वरूप माझ्यात कोंदटून गेले. अशा या नभाकार आत्मपरब्रह्मरूपी चैतन्याला मी पाहिले, याचे मोठे नवल वाटते. हा रखुमाईचा पती बाप श्री विठ्ठल मला सहजपणे यथायोग्य प्राप्त झाला. माझ्या अंतःकरणात तो विश्वरूप होऊन विसावला. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. भावार्थ: भगवत प्राप्तीसाठी व्याकुळ झालेली विश्वामधील सर्वांच्या दुःखाची तळमळ माझ्या मनामध्ये मला उमजली आणि मला त्या दिव्य प्रकाशाचे दर्शन झाले. निरूपण: पहिल्या चरणामधील माझ्या मनी प्रकाशले याचे निरूपण आपण पाहत आहोत. माऊलींनी येथे मनी प्रकाशले असे म्हटले आहे. आपली बाह्य ज्ञानेंद्रिये बाह्य वस्तुजगताचे जे ज्ञान आपल्याला प्राप्त करून देतात, ते अंतस्देहामध्ये बुद्धीमध्ये ग्रहण केले जाते. बुद्धी स्मृतीच्या मदतीने त्याचे विश्लेषण करते आणि जीवात्म्याकडे कृतीसाठी पाठवते. जीवात्मा ते ज्ञान जर संचित कमी करण्यासाठी उपयुक्त असेल, तर त्याप्रमाणे त्यावर कृती करण्यासाठी कर्मेंद्रियांना आज्ञा करतो. परंतु याआधी बाह्य मनाकडून ते ज्ञान अंतस्मनामार्फत सूक्ष्म मनाला मिळते आणि त्यामध्ये उपभोग घेण्यासारखे काही असेल तर संचिताचा जराही विचार न करता मन परस्पर कर्मेंद्रियांना कृतीची आज्ञा करते. हे मानवाचे महादुर्दैव आहे. यामुळे जीवाची इच्छा असो किंवा नसो, जर मनाला उपभोग घ्यायचा असेल तर तशी कृती केली जाते. यामुळे गतसंचित तसेच राहते आणि वर त्यात भर होते. याचा प्रत्यय आपण पाहतो. एखादा उपभोग घ्यायचे मनात नसेल तर तो उपभोग जीवाला घ्यायचा असूनही घेतला जात नाही. तथापि एखादा उपभोग घ्यायचे मनात असेल, परंतु तसे जीवाला वाटत नसेल, तरीही तो उपभोग घेतला जातो. मन न घेतलेल्या उपभोगांमुळे अगांतुकपणे एकदा देहामध्ये तयार झाले की ते देह त्याग करताना बुद्धी स्मृती जीव यांच्याबरोबर औषात्म्याला लपेटून पुनर्जन्मात देहामध्ये ठाण मांडते. त्याचा जन्मच उपभोगांच्या लालसेने झालेला असतो. त्यामुळे ते संचित संपणार नाही, परत परत पुनर्जन्म घेतला जाईल यासाठी सतत प्रयत्नशील असते. परंतु मनाचा हाच दुर्गुण मुक्ती प्राप्त करण्यासाठी उपयुक्त होऊ शकतो. मागील प्रवचनामध्ये निरूपण केल्याप्रमाणे कोणत्याही प्रसंगामुळे किंवा कोणत्याही साधनेमुळे जर उपभोग घ्यायचा नाही असे एकदा मनावर ठसले, कोरले गेले की आपण कितीही प्रयत्न केला तरीही मनाची साथ नसल्यामुळे तो उपभोग आपल्याकडून घेतला जात नाही म्हणजे नाही. आणि म्हणून माऊली सांगतात की वैश्विक आर्त, विश्वाची आर्तता, विश्वाची परमात्मा प्राप्तीची व्याकुळता, तळमळ, कळकळ मनामध्ये प्रकाशली. विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले. अशा प्रकारे ही आर्तता आपल्या मनामध्ये ठसल्यावर, कोरली गेल्यावर आपल्याकडून अनावश्यक, भौतिक, अयौगिक, अनात्मिक वर्तन होणे असंभव असते. इतके की अनावश्यक, भौतिक, अयौगिक, अनात्मिक वर्तन न करणे हाच मनाचा गुण आहे असेच एखाद्याला वाटावे. यासाठी दृष्टांत देण्यासारखी हा अभंग संगीतबद्ध करताना आणि त्याप्रमाणे तो गाताना
एक सांगीतिक गोष्ट घडली. ज्यांना गाण्यामध्ये रुची आहे त्यांना या दृष्टांताचा आनंद घेता येईल. बाकीच्यांनी हे ऐकून सोडून द्यावे. शास्त्रीय संगीतामधील आमच्या दुड्ढाचार्यांच्या संदर्भाने मी हे सांगत आहे. मला शास्त्रीय संगीताची आवड असली तरी त्याच्या शास्त्राबद्दल मला काहीही समजत नाही. पु ल देशपांडे यांनी कुमार गंधर्वांबद्दल एक संस्मरण त्यांच्या गुणगायन आवडी या पुस्तकात लिहिले आहे. अगदी थोडक्यात सांगतो. कुमार राग भूप गात होते. त्यावेळी शुद्ध मध्यमचा एक बारीकसा कण त्या भूपला लागला आणि मैफल सुखावली. वास्तवात भूप रागामध्ये शुद्ध मध्यम वर्ज्य आहे. यामुळे समोर असलेल्या पुलंना कुमार म्हणाले, भाई काय करू, मघापासून हा शुद्ध मध्यम मला जरा आत घ्या म्हणून रिक्वेस्ट करत होता. म्हणून म्हटले येऊ दे बिचाराला थोडा वेळ. त्या वर्ज्य स्वराने श्रोते सुखावले. संगीतात मूर्छनाचा प्रयोग करतात. एखादा राग गाताना त्यात वर्ज्य असलेले परंतु दुसऱ्या रागात असलेले स्वर घ्यायचे आणि तो राग अल्पवेळ खुलवायचा, परंतु त्वरित मूळ राग गायला सुरुवात करायची. हे ऐकताना जाणकार दाद देतात. त्यांना एक वेगळ्या प्रकारचा आनंद होतो. म्हणजे कसे आहे, गोडाचा शिरा खाताना तीट लावल्यासारखी लोणच्याच्या खाराची तीट जिभेला लावायची. खाताना एक वेगळीच मौज येते. तसेच संगीतामधील या मूर्छनेचे आहे. सहज विषयाचे ओघात सांगतो. स्वरराज छोटा गंधर्व मूर्छनाचे बादशाह होते. हा अभंग बागेश्री रागात पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केला आहे आणि त्यात बागेश्री रागात वर्ज्य असलेल्या कोमल ऋषभाचा उपयोग केला आहे. आणि गाताना सुरस्वर सम्राज्ञी लताबाईंनी तो असा काही गायला आहे की तो कोमल ऋषभ बागेश्रीत आहे असेच वाटावे. आपण साधिका पोद्दारताईंनी गायलेला हा अभंग ऐकूया. विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, आवडीचे वालभ माझे कोंदाटले, आवडीचे वालभ माझे कोंदाटले, नवल देखिले नभाकार गे माये, गे माये, विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, बाप रखुमा देवी वरू सहज निटू झाला, बाप रखुमा देवी वरू सहज निटू झाला, हृदयी नटावला ब्रह्माकारे, ब्रह्माकारे, विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले, अवघेची झाले देह ब्रह्म, विश्वाचे आर्त माझे मनी प्रकाशले. तसे येथे होते. मनाचा मूळ स्वभाव संचित सतत वाढण्यासाठी प्रयत्न करत असणे हा आहे. परंतु कारण काहीही घडो, विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले असे झाले की तेच मन संचित समाप्त होण्यासाठी प्रयत्न करू लागते. अशा वेळी मनाचा हाच मूळ स्वभाव आहे
असे वाटावे. यायोगे काय होते ते माऊलींनी या चरणाच्या उर्वरित भागात सांगितले आहे. अशा प्रकारे आत्तापर्यंत आपण विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले याचा अर्थ पाहिला. आता पुढील प्रवचनामध्ये आपण या पहिल्या चरणाचा उर्वरित भाग पाहू. हरिओम.